GPS वे पॉईंट्स ॲपद्वारे फील्डवर्क, अचूक स्थान नोंदणी आणि नकाशा निर्मितीसाठी आधुनिक साधन. आज आपण एक अत्यंत उपयुक्त, आधुनिक आणि फील्डवर्कसाठी आवश्यक मोबाईल ॲप GPS वे पॉईंट्स याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. भूगोल विषयात फील्डवर्क म्हणजे प्रत्यक्ष जाऊन भौगोलिक माहिती गोळा करणे, नोंदवणे आणि विश्लेषण करणे होय. पूर्वी फील्डवर्क करताना कंपास, मोजपट्टी, टोपोशीट यांचा वापर करत होतो, पण यासाठी खूप वेळ, श्रम आणि अचूकतेचा प्रश्न होता. आजच्या स्मार्टफोनच्या युगात GPS तंत्रज्ञानामुळे हे सर्व काम आपण काही मिनिटात अचूकतेने करू शकतो. GPS वे पॉईंट्स या ॲपमुळे आपल्याला फील्डवर्क करत असताना प्रत्येक ठिकाणाचे अचूक स्थान म्हणजेच अक्षांश, रेखांश आणि उंची नोंदवायला, तसेच मार्ग आणि क्षेत्रफळ तयार करायला मदत होते. या ॲपच्या माध्यमातून फील्ड डेटा डिजिटल नकाशामध्ये रूपांतरित करून GIS किंवा गुगल अर्थमध्ये वापरण्यायोग्य बनवता येतो. या व्हिडिओत आपण GPS ॲप इन्स्टॉलेशन, सेटिंग्स, चाललेल्या मार्गाची अचूक नोंद, क्षेत्र मोजणी आणि सीमांकन, तसेच डेटा एक्सपोर्ट या सर्व गोष्टी शिकून फील्डवर्क कसे करायचे ते पाहणार आहोत. GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे अमेरिकेनं विकसित केलेले उपग्रह आधारित नेव्हिगेशन सिस्टीम आहे. हे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या 24 उपग्रहांच्या नेटवर्कवर आधारित आहे. हे उपग्रह आपल्या मोबाईलला सतत सिग्नल पाठवत असतात. मोबाईल त्या सिग्नलचा उपयोग करून आपले स्थान म्हणजेच अक्षांश, रेखांश आणि उंची ठरवतो. म्हणजेच तुम्ही कुठेही असलात, गावात, डोंगरात, नदीकिनारी, तुमचे अचूक स्थान काही मीटरांच्या फरकात मोबाईल सांगू शकतो. आता हे ॲप आपल्या मोबाईलवर कसं इन्स्टॉल करायचे? अँड्रॉईड मोबाईलसाठी गुगल प्ले स्टोअर ओपन करून सर्च बारमध्ये GPS वे पॉईंट्स लाईट टाईप करा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा. आयफोनसाठी ॲप स्टोअर ओपन करून GPS वे पॉईंट शोधा आणि गेटवर क्लिक करा. हेच ॲप आयपॅडवर देखील कार्य करते. मोठ्या स्क्रीनमुळे नकाशा, मार्ग आणि पॉईंट्स अधिक स्पष्ट दिसतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲप सुरू करताना अलाव लोकेशन ॲक्सेस ऑल द टाईम निवडा. यामुळे ॲप सतत GPS सिग्नल वापरून अचूक स्थान नोंदवू शकतो. आता आपण पाहणार आहोत GPS वे पॉईंट्स ॲपची मुख्य स्क्रीन आणि इंटरफेस. आपण GPS वे पॉईंट्स ॲप उघडलं की आपल्याला पहिल्याच स्क्रीनवर डॅशबोर्ड दिसतो. इथूनच आपण वे पॉईंट्स तयार करणार आहोत. स्क्रीनवर आपल्याला काही प्रमुख गोष्टी दिसतात. लॅटिट्यूड म्हणजे अक्षांश आणि लॉंगिट्यूड म्हणजे रेखांश. अक्षांश म्हणजे तुमचे उत्तर दक्षिण दिशेतील स्थान, रेखांश म्हणजे पूर्व पश्चिम दिशेतील स्थान, म्हणजेच तुम्ही सध्या पृथ्वीवर कुठे आहात याचे अचूक निर्देशांक. त्याच बाजूला अल्टिट्यूड दिसते, म्हणजे समुद्रसपाटीपासून आपण किती उंचीवर आहोत. यानंतर टाईमस्टॅम्प दिसतो, ज्यामध्ये वे पॉईंट किंवा पाथ नोंदवल्याची वेळ आणि दिनांक स्वयंचलितपणे नोंदवले जाते. तसेच हेडिंग आपल्याला दाखवते की आपण कोणत्या दिशेने चालत आहोत. आणि स्पीड म्हणजे तुमचा चालण्याचा किंवा वाहनाचा वेग. शेवटी GPS ॲक्युरेसी दिसते. जर ते ±5 मीटर दाखवत असेल तर तुमचे स्थान फक्त 5 मीटरच्या त्रुटीत अचूक आहे. खुल्या मैदानात ही अचूकता जास्त स्पष्ट असते, पण दाट झाडी किंवा इमारतीच्या भागात कमी होऊ शकते. तसेच कंपास देखील आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते की उत्तर कोणत्या दिशेला आहे. स्क्रीनच्या खालच्या भागात ॲड वे पॉईंट, शेअर पोझिशन आणि टू मॅप्स ही महत्त्वाची बटणे दिसतात. पहिले म्हणजे ॲड वे पॉईंट्स. हे बटन दाबल्यावर तुम्ही एखाद्या ठिकाणाचा बिंदू सेव्ह करू शकता. दुसरे बटन आहे शेअर पोझिशन. हे बटन तुम्ही वापरून तुमचे सध्याचे स्थान इतरांना पाठवू शकता. विविध सोशल मीडिया ॲपद्वारे अक्षांश आणि रेखांश लिंक पाठवली जाते, जी समोरच्या व्यक्तीला गुगल मॅप्सवर दिसते. तिसरे महत्त्वाचे बटन आहे टू मॅप्स. हे तुम्ही वापरल्यास तुमचे लोकेशन थेट गुगल मॅप्समध्ये उघडते. त्यामुळे तुम्ही मार्ग पाहू शकता, पाथ तपासू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी नेव्हिगेट करू शकता. आता आपण पाहणार आहोत सेटिंग विभाग. सेटिंग्स विभाग म्हणजे GPS वे पॉईंट्स ॲपचे कंट्रोल सेंटर. याचा उपयोग फील्डवर करताना ॲप आपल्याला जास्त सोप्या आणि अचूक मार्गाने काम करण्यास मदत करतो. सेटिंग्समध्ये तुम्ही कोऑर्डिनेट सिस्टीम देखील निवडू शकता. डेसिमल डिग्री, डिग्री मिनिट सेकंद म्हणजेच DMS किंवा UTM, युनिव्हर्स ट्रान्सव्हर्स मर्केटर.
यामुळे तुमच्या फील्डवर्क डेटानंतर GIS किंवा गुगल अर्थमध्ये सहज वापरता येतो. तसेच युनिट्स निवडल्याने एरिया, डिस्टन्स किंवा स्पीड मोजताना अचूकता राहते. सेटिंग्समध्ये तुम्ही मापन युनिट्स बदलू शकता. तुम्ही पाथ किंवा पॉलिगॉन मोजताना ॲपमध्ये मीटर, किलोमीटर, हेक्टर किंवा एकर निवडता येतात. उदाहरणार्थ शेताच्या क्षेत्रफळासाठी हेक्टर निवडा, तर नदीच्या लांबीसाठी मीटर किंवा किलोमीटर. ऑटो झूम, जेव्हा तुम्ही नकाशावरती नवीन वे पॉईंट जोडता, ॲप आपोआप त्या बिंदूवर झूम करतो, ज्यामुळे तुम्हाला नेमके स्थान लगेच दिसते. सॉर्ट, वे पॉईंटच्या साहाय्याने तुम्ही वे पॉईंट्स नाव, तारीख किंवा टॅगनुसार क्रमवारी लावू शकता. सर्च वे पॉईंट्समुळे मोठ्या फील्डवर्कमध्ये विशिष्ट वे पॉईंट्स पटकन शोधता येतो. हे पर्याय फील्डवर्क व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता आपण पाहणार आहोत GPS वे पॉईंट्स ॲपमधील टॅग्स. प्रत्येक वे पॉईंट किंवा पॉलिगॉन नोंदवताना आपण त्याला टॅग देऊ शकतो. टॅग्स म्हणजे छोट्या शब्दाद्वारे त्या ठिकाणाची ओळख किंवा वर्गीकरण. हे फील्डवर्क करताना खूप उपयोगी ठरते, कारण नंतर तुम्ही मोठ्या डेटामधून वेगवेगळे ठिकाण पटकन शोधू शकता. नवीन वे पॉईंट तयार करताना ॲड टॅग बटनावर क्लिक करा. तुम्ही टॅग टाईप करू शकता किंवा आधीच्या टॅग्समधून निवडू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही नदी काठावर उभे आहात, टॅग द्या रिव्हर सॅम्पल. शेताच्या कोपऱ्यावर उभे असताना टॅग द्या ॲग्रिकल्चर प्लॉट. यामुळे नंतर सर्व रिव्हर सॅम्पल किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट वे पॉईंट्स एका क्लिकवर फिल्टर करता येतात. टॅग्स फक्त ओळख देत नाहीत, तर डेटा व्यवस्थापन सुलभ करतात. टॅग्समुळे वे पॉईंट फिल्टर करून पाहता येतात. शिवाय विविध थीमनुसार तुम्ही टॅग्स तयार करू शकता. जलस्रोतासाठी रिव्हर, पॉन्ड, वेल, टँक. शेतीसाठी फार्म प्लॉट, क्रॉप सॅम्पल किंवा एखादी नैसर्गिक जागा असेल तर नॅचरल फॉरेस्ट, हिल, वेटलँड. आणि मानवी व्यवस्थेसाठी स्कूल, टेम्पल, हाऊस इत्यादी असे तुम्ही टॅग देऊ शकता. आता आपण पाहणार आहोत वे पॉईंट तयार करणे. GPS वे पॉईंट्स ॲपमधील सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक म्हणजे वे पॉईंट. वे पॉईंट म्हणजे एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान नोंदवणे. आपण फील्डवर्क करत असताना गावातील विहिरी, शाळा, आरोग्य केंद्र, मंदिर, तलाव, शेताची सीमा किंवा इतर कोणतेही उल्लेखनीय ठिकाणे नोंदवायचे असतात. या प्रत्येक ठिकाणासाठी आपण एक वे पॉईंट तयार करतो. हेच आपल्या फील्डवर नकाशाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल असते. वे पॉईंट तयार करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथे ॲप उघडा. मोबाईलवर ॲड वे पॉईंट बटनावर क्लिक करा. स्क्रीनवर लगेच त्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश आणि उंची दिसून येईल. यानंतर त्या ठिकाणाला ओळखता येईल असे एक नाव द्या. उदाहरणार्थ, घर असेल तर होम, शाळा असेल तर प्रायमरी स्कूल, विहीर असेल तर वेल, तलाव असेल तर लेक असे नाव ठेवा. सेव्ह बटनावर क्लिक करा. कधीकधी असेही होते की आपल्याकडे एखाद्या ठिकाणाचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आधीपासून असतात. अशावेळी त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित न राहता देखील आपण वे पॉईंट मॅन्युअली तयार करू शकतो. यासाठी ॲपमध्ये ॲड वे पॉईंट पर्याय निवडा आणि नंतर मॅन्युअल एंट्री हंट पर्याय निवडा. तिथे संबंधित ठिकाणाचे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मूल्य टाका. यानंतर त्याला नाव द्या. अशा प्रकारे तुम्ही आधीच्या डेटा सोर्समधून मिळालेल्या स्थानांची नोंद स्वतः अचूकपणे करू शकता. ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरते जेव्हा आपण फील्डवर जाऊ शकत नाही. आता आपण पाथ किंवा ट्रॅक तयार करणे म्हणजे चाललेल्या मार्गाची अचूक नोंद पाहणार आहोत. फील्डवर करताना आपण अनेक वेळा एखादा रस्ता, नदी प्रवाह मोजायचा असतो. अशावेळी आपल्याला आपला मार्ग म्हणजेच पाथ नोंदवायचा असतो. GPS वे पॉईंट ॲपमध्ये पाथ म्हणजे तुम्ही चाललेला किंवा वाहनाने गेलेला मार्ग, जो ॲप नकाशावर बिंदू बिंदूप्रमाणे टिपतो आणि रेषेच्या स्वरूपात दाखवतो. ॲप उघडल्यावर पाथ विभागात तुम्हाला 3 पर्याय दिसतील: क्रिएट पाथ, इम्पोर्ट आणि टू डॅशबोर्ड. क्रिएट पाथ म्हणजे नवीन मार्ग तयार करणे. इम्पोर्ट म्हणजे आधी तयार केलेला GPX किंवा KML फाईल पुन्हा ॲपमध्ये आणणे. टू डॅशबोर्ड म्हणजे मुख्य पॅनलवर परत जाणे. आता आपण बघूया क्रिएट पाथ म्हणजे मार्गाची नोंद कशी करावी. तुम्ही क्रिएट पाथवर क्लिक करताच ॲप तुम्हाला प्रथम पाथ नेम विचारते. या नावावरून नंतर तुमचा रस्ता किंवा ट्रॅक ओळखता येतो. यानंतर 2 पर्याय दिसतात: मॅन्युअल मोड आणि ऑटोमॅटिक मोड. मॅन्युअल मोडमध्ये तुम्ही चालताना प्रत्येक ठिकाणी थांबून ॲड पॉईंट क्लिक करून बिंदू स्वतः जोडता.
ॲटोमॅटिक मोडमध्ये ॲप तुमचे स्थान आपोआप नोंदवते. तुम्ही चालत असता आणि ठराविक अंतर किंवा वेळेनुसार ॲप बिंदू आपोआप तयार करते. ॲटोमॅटिक मोडमध्ये तुम्हाला स्टार्ट, पॉज, फिनिश आणि कॅन्सल असे बटन दिसतात. स्टार्ट केल्यावर ॲप रेकॉर्डिंग सुरू करते, पॉज केल्यावर थांबवते, फिनिशवर क्लिक केल्यावर संपूर्ण मार्ग सेव्ह होतो. ऑटोमॅटिक मोड वापरताना तुम्ही इंटरवल सेट करू शकता, म्हणजे ॲप दर किती सेकंदाने नवीन बिंदू जोडेल हे तुम्ही ठरवू शकता. ॲप तुमच्या हालचालीसोबत वेळ, चाललेले अंतर, सरासरी वेग आणि उंचीतील बदल हे सर्व एकत्र नोंदवते. त्यामुळे फील्डवर्कचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड म्हणून सेव्ह होतो. पाथ तयार झाल्यावर तो ॲपमध्ये सेव्ह होतो. प्रत्येक पाथच्या नावासमोर एक मॅप आयकॉन दिसतो. या आयकॉनवर टॅप केल्यावर तुम्ही नकाशावर त्या मार्गाचा संपूर्ण रेखाचित्र पाहू शकता. या नकाशा दृश्यात तुमचा तयार केलेला पाथ रेषेच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसतो. प्रत्येक बिंदू त्याच्या योग्य स्थानावर दाखवला जातो. तुम्ही झूम करून प्रत्येक भाग तपासू शकता आणि हा डेटा नंतर GISमध्येही वापरता येतो. आता आपण बघूया पॉलिगॉन तयार करणे. क्षेत्र मोजणी आणि सीमांकन. पॉलिगॉन म्हणजे एखाद्या क्षेत्राची सीमा ठरवून त्याचे क्षेत्रफळ मोजणे. उदाहरणार्थ शेत, तलाव, मैदान किंवा वस्ती. पाथप्रमाणेच पॉलिगॉन देखील बिंदूंनी किंवा पॉईंटनी बनवला जातो, परंतु फरक इतकाच की पॉलिगॉन हा बंद आकृती असतो. पॉलिगॉन तयार करताना किमान 3 बिंदू म्हणजेच पॉईंट आवश्यक असतात. पहिला बिंदू ठेवा, नंतर दुसरा, तिसरा आणि शेवटी पुन्हा पहिल्याशी जोडल्यावर ॲप आपोआप क्षेत्र बंद करून त्याचे क्षेत्रफळ दाखवते. पॉलिगॉन तयार करताना 2 प्रकार असतात, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक. मॅन्युअल मोडमध्ये तुम्ही नकाशावर किंवा प्रत्यक्ष ठिकाणी थांबून प्रत्येक बिंदू स्वतः निवडता. ऑटोमॅटिक मोडमध्ये तुम्ही चालत असता आणि ठराविक इंटरव्हलनुसार ॲप आपोआप बिंदू नोंदवते. उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या तलावाचं क्षेत्र मोजायचं आहे. तुम्ही तलावाभोवती चालत असता आणि ॲप दर काही सेकंदाने बिंदू नोंदवत राहते. शेवटी शेवटचा बिंदू पहिल्या बिंदूशी जोडला गेल्यावर पॉलिगॉन तयार होतो. पॉलिगॉन तयार झाल्यावर त्याच्यासमोर असलेल्या मॅप आयकॉनवर टॅप केल्यावर नकाशावर जाता येते. नकाशावर झूम इन आउट करून त्या क्षेत्राचे आकारमान आणि सीमारेषा स्पष्टपणे पाहता येतात. हा डेटा नंतर शेअर करून GIS सॉफ्टवेअरमध्ये देखील विश्लेषणासाठी वापरता येतो. आता आपण बघूया डेटा एक्सपोर्ट कसा करायचा. फील्डवर्क पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण गोळा केलेला डेटा संगणकावर नेऊन त्याचे विश्लेषण करणे. फील्डमध्ये आपण वे पॉईंट्स, पाथ आणि पॉलिगॉन्स तयार केलेले असतात, पण तो डेटा फक्त मोबाईलमध्ये राहिला तर त्याचा उपयोग मर्यादित ठरतो. म्हणूनच या ॲपमधील एक्सपोर्ट डेटा ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरते. हिच्या मदतीने आपण आपला संपूर्ण फील्ड डेटा विविध फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून पुढील विश्लेषणासाठी वापरू शकतो. सर्वात प्रथम ॲपमधील एक्सपोर्ट डेटा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला डेटा कोणत्या स्वरूपात म्हणजेच कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे हे ठरवायचे असते. ॲप तुम्हाला काही प्रमुख फॉर्मॅट्स देते: KML, GPX आणि CSV. KML म्हणजेच की होल मार्कअप लँग्वेज. हा फॉर्मॅट मुख्यतः गुगल अर्थमध्ये वापरला जातो. यामुळे आपण तयार केलेले पॉईंट्स, पाथ आणि पॉलिगॉन्स पृथ्वीच्या 3D नकाशावरती थेट पाहता येतात. GPS एक्सचेंज फॉर्मॅट. हा फॉर्मॅट विविध GPS उपकरणे आणि इतर लोकेशन ॲप्समध्ये सुसंगत असतो. त्यामुळे तुम्हाला डेटा वेगवेगळ्या GPS सिस्टीममध्ये वापरायचा असेल तर हा पर्याय सर्वोत्तम आहे. CSV म्हणजेच कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज. हा साधा टेबल स्वरूपात डेटा साठवतो. यात लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, नेम, एलिव्हेशन इत्यादी कॉलम असतात. हा डेटा एक्सेल किंवा QGISमध्येही सोप्या पद्धतीने उघडता आणि संपादित करता येतो. फॉर्मॅट निवडल्यानंतर शेअर किंवा सेव्हवर क्लिक करा. तुमचा डेटा आता एक फाईल म्हणून तयार होईल आणि ती तुम्ही मोबाईलमध्ये, क्लाउडमध्ये किंवा थेट संगणकावरती देखील सेव्ह करू शकता. जी फाईल आपण संगणकावर किंवा मोबाईलमध्ये एक्सपोर्ट केलेली KML फाईल आता गुगल अर्थमध्ये उघडण्यासाठी तयार आहे. संगणकावर गुगल अर्थ प्रो उघडा आणि फाईल ओपनवर क्लिक करून ती KML फाईल निवडा. काही क्षणातच नकाशावर तुमचा सर्व फील्ड डेटा दिसू लागेल, ठिकाणे, मार्ग आणि क्षेत्रे यासह. फील्डमध्ये तुम्ही पाहिलेला नकाशा आता डिजिटल स्वरूपात तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. एक्सपोर्ट केलेला डेटा फक्त गुगल अर्थ पुरता मर्यादित नाही, तो तुम्ही QGIS, ArcGIS किंवा इतर GIS सॉफ्टवेअरमध्येही वापरू शकता. GIS म्हणजे जॉग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, जेथे आपण भौगोलिक डेटा साठवू, विश्लेषित करू शकतो आणि नकाशा तयार करू शकतो. QGISमध्ये KML, GPX आणि CSV फाईल उघडण्यासाठी देखील आपल्याला ॲड वेक्टर लेअर हा पर्याय निवडून आपण जी फाईल एक्सपोर्ट केलेली आहे ती फाईल ब्राउज करून उघडू शकतो. काही क्षणातच नकाशावरती सर्व वे पॉईंट्स, पाथ्स आणि पॉलिगॉन दिसतील. यानंतर तुम्ही त्या डेटावर विविध प्रकारचे विश्लेषण करू शकता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि संशोधकांना फील्ड डेटा केवळ नकाशावरती पाहण्यापुरता नाही तर त्याचे विश्लेषण
करण्याची देखील त्यांना संधी मिळू शकते. GPS वे पॉईंट या ॲपचा उपयोग फक्त पॉईंट्स किंवा रस्ते नोंदवण्यासाठी मर्यादित नाही. हा ॲप भूगोल विषयातील सर्व प्रकारच्या फील्डवर्कसाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. याचा प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांना नकाशा तयार करणे, भौगोलिक निरीक्षण करणे, डेटा संकलन करणे आणि त्याचे डिजिटल नकाशामध्ये रूपांतर करणे शिकवतो. विद्यार्थी एखाद्या गावाचे सर्वेक्षण करताना गावातील महत्त्वाची ठिकाणे, शाळा, आरोग्य केंद्र, मंदिर, तलाव, विहीर, रस्त्याचे मार्ग वे पॉईंट्स म्हणून नोंदवू शकतात. GPS वे पॉईंटचा उपयोग जलस्रोतांचे सर्वेक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थी शेती, रस्ते, वस्ती, जंगल इत्यादी जमिनींचा वापर करून पॉलिगॉन टूल वापरून नकाशावरती नोंदवू शकतात. विद्यार्थी फील्डमध्ये मृदा प्रकार, वनस्पतींची माहिती किंवा झाडांची संख्या वे पॉईंट्स किंवा पॉलिगॉन्समध्ये नोंदवू शकतात. त्याचबरोबर विद्यार्थी गावातील किंवा शहरातील सामाजिक घटकांचे निरीक्षण करू शकतात. याशिवाय GPS वे पॉईंटचा उपयोग पर्यावरणीय अभ्यासात देखील करता येतो. GPS वे पॉईंट्स ॲप फक्त नकाशा तयार करण्याचे साधन नाही, तर भौगोलिक निरीक्षण, डेटा संकलन, विश्लेषण आणि डिजिटल नकाशामध्ये रूपांतर करण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना शिकवते. वे पॉईंट्स, पाथ आणि पॉलिगॉनच्या साहाय्याने कोणत्याही फील्ड घटकाचे स्थान, मार्ग आणि क्षेत्र नोंदवता येते. फोटो, टिप्पण्या आणि टॅग्स जोडल्यास डेटा व्यवस्थापन अधिक सोपे होते. नंतर हा डेटा गुगल अर्थ किंवा GIS सॉफ्टवेअरमध्ये उघडून त्यावर स्थानिक किंवा क्षेत्रीय अभ्यास करता येतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्डवरचा अनुभव, डिजिटल भूगोलाची कौशल्य आणि संशोधनासाठी आवश्यक डेटा नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया मिळते. अशा प्रकारे या ॲपचा उपयोग केवळ सर्वेक्षणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो भौगोलिक अभ्यास, संशोधन आणि नकाशा निर्मिती यांचा एक संपूर्ण डिजिटल पूल, एक डिजिटल ब्रिज तयार करतो, जो पारंपरिक भूगोल आणि आधुनिक तंत्रज्ञान यांना जोडतो. धन्यवाद.